तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय अचानक भयानक खांदेरीला। तर असा पूर्ण आता खांदेरीचा ब्लॉग होणार आहे आपला। आपण निघालो आता थळवरना आणि सुरुवात झालेली आहे आपली खांदेरीला जायला। तर बघूया आज काय काय मजा करतोय खांदेरीला। तर हे आमचे आई कन्स्ट्रक्शनचे मालक निनाद साळुंके आमच्या सोबत आहेत। त्यांना घेऊन आपण चाललो आज खांदेरीला। तर हा प्रवास आमचा निघाला, आता सुरुवात झाली आहे। तर चला। तर मित्रांनो, तुम्ही हा बघताय, हा उंदेरी किल्ला आहे आणि त्याच्याच पलीकडे हा खांदेरी किल्ला आहे। तर आपल्याला त्या खांदेरी किल्ल्यावर जायचं आहे आणि बोट पूर्णपणे फुलटू हलताना आपल्याला दिसते आहे। तर आपण आता खांदेरीच्या जवळ पोहोचलेलो आहोत। किल्ला बघू शकता किती जवळ आला आहे। सगळी आपली बोट थळवरनं निघाली आहे। थळ गावातून थळ जेटीवरनं आपण आलोय, जवळ पोहोचलोय। इथे फिशिंग चालू आहे। तर आता आपण जेटीला पोहोचलोय, आता उतरतोय। येस। तर आता आपण खांदेरीला आलेलो आहोत, बघू शकता। हे आपल्या मागे आहे, इकडे इकडे हा तो लाईट हाऊस आहे। तर ह्या ठिकाणी एक खूप जुनं प्राचीन असं वेतोबा मंदिर आहे। तर आपण ते आता बघायला जाऊया। चला तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी मी नवीन एक गोष्ट बघितली आहे की जो हा शार्क माशाचा प्रकार आहे, हा फोटो, तर त्याचे जे पुढचं जे आपल्याला दिसते ते आरीसारखं आहे, हे ह्या ठिकाणी ठेवलेले आहेत। पण तुम्ही बघू शकता 1 2 3 4 हे असे 4 त्याचे जे पुढचं टोक असतं शार्क माशाचा, शार्क जातीचाच प्रकार आहे तो, शार्क जातीच्या माशाचा। तर ते इथे दाखव। आपण जातोय लाईट हाऊसच्या दिशेने। तर बघूया लाईट हाऊस मध्ये काही बघायला मिळतं काय, का जाऊन देतात की नाही आपल्याला। चला। मित्रांनो, थोडं वरती येऊन दमलोय, पण तुम्ही मागे बघू शकता, मागे जे आहे ना ते अलिबाग आहे त्या साईडला। आणि आता आपण इथे खांदेरीवरती आहोत। हा लाईट हाऊस आहे, लाईट हाऊसच्या जवळच आपण आहोत आता। खूप सुंदर असं बांधलेलं आहे इथे, तुम्ही येऊन शांततेत बसू शकता। पण इथे पण टायमिंग आहे की सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही या लाईट हाऊसला भेट देऊ शकता। त्याच्यानंतर इथे येण्यास मनाई आहे। काही असतील म्हणजे त्यांचं वेळेचं वगैरे बंधन आहे, तर तुम्ही त्या वेळेत येऊ शकता इथे आणि बघू शकता। खूप सुंदर जागा आहे। त्या ठिकाणी बघताय तुम्ही ती पूर्वीच्या काळातली तोफ आहे, तिथे 2 तोफी आहेत, आपण बघू शकतो। कारण की हा पूर्णपणे किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वेळेत बांधले गेलेले किल्ले आहेत, जे की वेगवेगळ्या किल्ल्यांवरती नजर ठेवण्यासाठी। जसं की तुम्ही इथून बघू शकता, तो आहे अलिबागचा कुलाबा किल्ला। म्हणजे ह्या
किल्ल्यावरनं तुम्ही अलिबागचा कुलाबा किल्ला सुद्धा बघू शकता. वातावरण पूर्णपणे क्लिअर असेल ना तर ह्या ठिकाणाहून आपल्याला मुंबई दिसू शकते. म्हणजे हा किल्ला बांधण्याचं कारण असंच होतं की जे मुंबईवरचे पोर्तुगीज होते जे राहणारे त्यांच्या पूर्ण गोष्टींवरती लक्ष ठेवण्यासाठी तिथून कुठली वाहतूक होते काय समुद्रामार्गे त्यासाठी हा खंदेरी किल्ला बांधला गेलेला होता. आपण आहोत चारी बाजूनी समुद्राच्या मध्ये आणि हा आहे मधोमध गोड्या पाण्याचा तलाव. तर बघा कशा पद्धतीने समुद्राच्या पोटात हे गोडं पाणी आलं असेल आणि हे पाणी पूर्वीची लोक पिण्यासाठी वापरायचे. पूर्ण चारी बाजूला समुद्र आहे, पूर्ण हिरवळ आहे आणि असंच बघितलं या साईडला सरळ गेला तर तुम्ही डायरेक्ट सौदी अरेबियाला जाल, इकडे गेलात तर इकडे मुंबईला जाल आणि हा इकडे आहे लाईट हाऊस. तुम्ही लाईट हाऊस बघू शकता. तर हे इथे एक हनुमान मंदिर आपल्याला दिसलंय आणि खूप जुनं हनुमान मंदिर आहे. आपण बघू शकता जसं की मित्रांनो आपण बघतोय की ह्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे आणि बिलकुल त्याच्या समोर आपण बघतोय तिथे दर्गा सुद्धा आहे. जसं की आपण बघितलं तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच त्यांच्या काळात कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही जातीचा भेदभाव केला नाही आणि हेच आपल्याला त्यांच्या गड किल्ल्यांवरती आजही दिसतं. तर आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय, खांदेरी बघून झालाय आणि आता खांदेरीवरनं निघालोय. तर निनाद कसं वाटलं? भारी. हे आमचे बोट मालक आहेत, नाही म्हणजे बोटवरती मालक नाहीत, हे बोट यांच्यासोबत आपण आलोय घेऊन. तर आता आपण निघालोय खांदेरीवरनं रिटर्नच्या प्रवासाला. उतरलेले आहोत आपण आता जमिनीवरती समुद्रातून. बरं वाटतंय. तर तुम्हाला कधी खंदेरीला वगैरे जायचं असेल तर कमेंट करा आणि मला सांगा की आम्हाला जायचं आहे म्हणून. तर आपण नक्कीच त्यांची मदत करू त्यांना जाण्यासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.